आज आमच्या इकडं खूप थंड आहे. तुमच्या इकडे थंड आहे का सांगा बरं कमेंट करून. हॅलो मित्रांनो, कशा आहात? स्वस्त असणार, मस्त असणार, मजेतच असणार. आमच्या इकडं आज खूप थंड आहे आणि आजचा दिवस असा मस्तीमध्ये चालू झालेला आहे. इथं माझं बाळ आणि मी मस्ती करत आहे आणि हे आपल्या इकडल्या शेंगा आहेत ते मी खात आहे. आणि म्हणलं आज नवीन दिवस आहे, मस्तपैकी केक आणून ठेवलेला होता, बघितला मस्त केक. माझं बिट्टू म्हणतं मी पण खाणार आहे. बघा किती सुंदर आणि किती छान केक आहे. असा केक आज मस्तपैकी कट केलेला आहे आणि आम्ही केक खात असतानाच ऑर्डर आलं की आज स्पेशल काहीतरी बनवायचं. मग निघालो आम्ही बाजारामध्ये गेल्याच्यानंतर छानपैकी बटाटे दिसत होते, छान सगळ्या भाज्या दिसत होत्या, पण आवडले बटाटे आणि गाजरं. मग मी घरी घेऊन आले बटाटे आणि मस्त शिजवून घेतले आणि त्याची केली भाजी. मस्त घर 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 शिजवून घेतली आणि लावलं इथं खर 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 पीठ लावून घेतलं मस्त मैद्याचं आणि बारीक 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 लोया तोडून घेतल्या. चपात्यासारखं घर 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 फिरवून घेतलं आणि त्याला सर 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 कापून घेतलं आणि ह्याच्यावर आता मुटुक 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 टाकली भाजी आणि मस्त त्याला सपक चपक करून घेतलं आवळून. आणि सांगा बरं आज मी काय बनवत आहे, कमेंट करून सांगा बरं. ही काय पराठा बनवत आहे का मी दुसरंच काही बनवत आहे, हो की नाही. बघा मस्त एकदम गरम कडक कडक एकदम गरम सपुट सपुट चटणी बरोबर खाण्यासाठी आज बनवत आहे मस्तपैकी आपले घरचा हलवाई बनवत आहे गरम गरम समोसे. तर या मग तुम्ही पण खा मस्तपैकी. बघा कुरुम कुरुम थंडीमध्ये किती छान लागतात. आणि इथं माझं छोटंसं बाळ बघा किती छान टॅमॅटो सॉस घेतला आहे. समोसे बघा किती छान झालेले आहेत आणि इथं माझं बिट्टू मस्तपैकी करून खात आहे आणि म्हणत आहे लाईक करा मम्मीच्या चॅनलला. आणि बघा इथे किती छानपैकी मस्त समोसे झालेले आहेत एकदम कुरमुरीत. आणि मुलगी म्हणत आहे ती की किती सुंदर झालेले आहे, छान टेस्टी एकदम. आणि आता आली संध्याकाळची बारी, तर मग आता संध्याकाळी गरम गरम काय बनवायचं थंड थंड हवेमध्ये. तर मस्त आम्ही गाजरे खिसून घेतला आहोत. गाजर खिसून झाल्याच्यानंतर देशी घी, घरचं देशी घी आणि त्याच्यामध्ये मस्त गाजराचा हलवा चालू आहे. आता गाजराचा हलवा बनवायचा म्हणलं की ते बनवत असतानाच आधीच सगळ्याच्या तोंडाला पाणी येतं आणि ते पण चुलीवरचा गरम गरम. अरे बापरे, विचारूच नका. आता कधी शिजतो आणि कधी खावा असं होत असतं. कोणाकोणाला गाजराचा हलवा आवडतो कमेंट करून सांगा. आणि चॅनलला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मस्तपैकी थंडी थंडी हवा चालत आहे आणि थंड थंड हवेमध्ये या तुम्ही पण खायला. मी तर गाजराचा हलवा बनवून खात आहे, पण तुम्ही हा थंडीमध्ये काय खाणार आहे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघा किती म्हणजे त्याचा कलर किती चेंज होत आहे ना. इथं आग पण किती भनभनाट चालत आहे बघा. वारं सुटलेलं आहे. तुम्ही ह्या आगीवर बळकत असाल की वारं कसं किती छान सुटलेलं आहे. आणि दम पडत नव्हता म्हणून वाटीमध्ये घेतलं. खायला सुरुवात करतानाच पहिला चम्मच तोंडात गेला, चट्ट दिला चटका लागला. मी जरा थांबले, मला लागेल ती कढईमध्ये सगळे म्हणत मला ते मला थांबा म्हणलं आधी कढईमध्ये बाहेर काढू द्या नंतर द्या ना. आणि एकदा चम्मच असं खायला सुरुवात केली की तोंड थांबतच नव्हतं, पण चटक्यावर चटके चटक्यावर चटके चटक्यावर चटके लागत होते. डोळ्यात मिठू मिठू खाण्याचा प्रयत्न करत होते. पण कसं आहे ना, हलवा म्हणलं की ह्या थंडीच्या दिवसातच छान लागतो.